Good afternoon. I am Avinash Ghurpade. I have already taught you the first part of the poem Cherry Tree by Ruskin Bond. Poem is quite simple and written in a lucid manner. Actually, the style of writing or style of composition is lucid of Ruskin Bond, because this thing is not only with this poem, but the other literature of Ruskin Bond is also easy. Coming to the second paragraph of this poem, second stanza of this poem. तर पोएम फारच सोप्या आणि साध्या भाषेत आहे. पोएमचं थीम परत तुम्हाला एका मिनिटात समजून सांगतो. प्रत्येक माणूस जेव्हा जन्मल्यानंतर काही सर्टन पिरियड नंतर, काही वर्षानंतर तेव्हा तो मोठा होतो, त्याला खूप स्ट्रगल करावं लागते आणि स्ट्रगल केल्यानंतर त्याला काही गोष्टी मिळते. तर मुळात आयुष्यच तसं आहे की जन्म, संघर्ष आणि मग काहीतरी मिळत असते आपल्याला आपल्या आयुष्यात असंच. तर हा सगळा आयुष्याचा संघर्ष या चेरी ट्री थ्रू रस्किन बॉन्डनी त्याच्या कवितेत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन माय फर्स्ट स्टांजा आय टोल्ड यू दॅट 8 years बिफोर रस्किन बॉन्ड प्लॅन्टेड अ सीड. एक त्यांनी सीड प्लॅन्ट केलं 8 वर्षापूर्वी. अँड ही वॉटर्ड इट अँड लिव्ह इट फॉर इट सेल्फ. आणि सोडून दिलं त्याला, मग पाणी वगैरे टाकलं आणि ही वेंट टू बेड, तो झोपायला गेला. मीन वाईल काय काय झालं थोडक्यात त्यांनी समजून पण सांगितलं आहे. पण त्यानंतर वन्स ही प्लॅन्टेड अ सीड, व्हॉट वॉज हॅपन्ड विथ अ सीड, त्या प्लॅन्टसोबत, त्या सीडसोबत काय झालं ते आपण बघणार आहोत सेकंड पॅरेग्राफमध्ये. सो द सेकंड पॅरेग्राफ कंटेन्स ऑल द स्ट्रगलफुल सिच्युएशन ऑफ दॅट प्लॅन्ट. हे स्ट्रगल काय केलं त्या प्लॅन्टनी हे आपण या सेकंड पॅरेग्राफमध्ये बघणार आहोत. बघा, एक छोटंसं रोपटं जेव्हा मोठं होते, बऱ्याचदा आपल्याला असं वाटते की ते होईल मोठं, बिकॉज दे नो देअर ओन वेज ऑफ ग्रोईंग. असं वाटतं की त्यांना माहीत आहे त्या कशा पद्धतीने मोठं व्हायचं, पण तसं नसते. खूप सारा स्ट्रगल त्यांना पण करावा लागतो. तर काय झालं मग, गोट्स एट द लीव्ज. गोट्स तुम्हाला माहीत आहे, ज्याला बकरी म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याचे लीव्ज त्यांनी खाल्ले. द ग्रास कटर स्किंदे, त्यालाच विळा वगैरे म्हणू शकतो, किंवा कटर जे असते ग्रास कटर, स्प्लिट इट अपार्ट. आणि जे ग्रास कटर होतं त्यांनी त्याचे स्ट्रीम आहे ते कट केले, किंवा लीव्ज जे आहे ते कट केले. ओके, स्प्लिट पसरवणे इकडे तिकडे, स्प्लिट कापले आहे, इट अपार्ट इकडे तिकडे सगळीकडे. अँड अ मान्सून ब्लाइट. आणि मान्सूनमुळे, ब्लाइटचा अर्थ इथं होते ब्लाइट, इट्स नॉट ब्राईट, ब्लाइट अ प्लॅन्ट डिसीज. त्याला सीझन चेंज झाल्यानंतर त्याला प्लॅन्ट डिसीज पण झाला. त्या कशाला, प्लॅन्टला. त्या प्लॅन्टला काय काय झालं, गोट एट लीव्ज. स्किंदे मीन्स इट्स अ ब्लेड, कटर. त्या कटरनी त्याचे पार्ट्स कट केले. कशाचे, त्या प्लॅन्टचे. आणि मान्सूनमुळे त्याला एक मान्सून ब्लाइट शब्द त्यांनी वापरला आहे. इट्स अ डिसीज ऑफ अ प्लॅन्ट, त्याला डिसीज पण झाला. ठीक आहे. देन पुढे काय झालं, श्रीवर्ल्ड. श्रीवर्ल्डचा अर्थ ड्राईड, इथं लिहून दिला बघा. श्रीवर्ल्ड द स्लेंडर स्टीम. स्टीम म्हणजे फांदी, त्याच्या स्लेंडर म्हणजे थीन, बारीक बारीक ज्या फांद्या होत्या त्या ड्राईड झाल्या. ऑब्वियसली ड्राईड होणार, त्याचे लीव्ज कट केले आपण, त्या कटरनी त्याला कट केला आजूबाजूला. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्या ज्या स्लेंडर स्टीम, जे नाजूकशा त्याच्या ज्या फांद्या होत्या त्या श्रीवर्ल्ड म्हणजे ड्राईड झाल्या, कोरड्या पडल्या. इवन सो, हे खूप महत्त्वाचं आहे, इवन सो, असं असून सुद्धा, इवन सो. नेक्स्ट स्प्रिंग. नेक्स्ट स्प्रिंगचा अर्थ काय होते माहिती आहे, स्प्रिंगचा अर्थ हिअर नॉट ओनली सीझन. स्प्रिंगचा अर्थ ऑब्वियस सीझन होते. स्प्रिंग इज अ सीझन ऑफ हॅपीनेस. स्प्रिंग इज अ सीझन ऑफ न्यू थिंग्स. स्प्रिंग सीझनमध्ये सगळे झाडं बहरतात, मोठे होतात. तर इन नेक्स्ट स्प्रिंग, स्प्रिंग इज ऑल्सो स्टँड्स फॉर होप. इन नेक्स्ट स्प्रिंग्स आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. पण मी पुढच्या सीझनमध्ये, स्प्रिंग सीझनमध्ये मी बघितलं की त्याला 3 नवीन शूट्स, फांद्या म्हणजे त्याला ग्रो होताना दिसल्या मला. म्हणजे जे ड्राईड झालं होतं, जे पूर्णपणे कापल्या गेलं होतं, गोट्सनी त्याला खाल्लं होतं, त्या मरण्याच्या कंडिशनमध्ये सुटलेलं ते एक छोटंसं रोपटं. इन द नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच्ड 3 न्यू शूट्स ग्रो. त्याला नवीन 3 शूट्स, पालवं, फांद्या फुटल्या होत्या. ओके, ग्रो.
पोएम खूप ऑप्टिमिस्टिक आहे. आपल्या आयुष्यात पण असंच असते. बऱ्याचदा आपण पूर्ण खचून जातो 100%, अँड वी नीड टू वन्स अगेन बाउन्स बॅक टू द सिच्युएशन. आपल्याला परत सिच्युएशनसोबत बाउन्स बॅक करावं लागते. यस, इट टेक्स टाईम, नो डाऊट. ओके, पण आपल्याला या प्लॅननुसारच आपलं आयुष्य जगावं लागते. इंडीड आपल्या आयुष्यासारखं हे प्लॅन्ड आयुष्य जगत आहे. पुढे द यंग ट्री. यंग ट्री यासाठी म्हटलं की ते प्लांट आहे. यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट. ते खूप स्ट्रगल करते. अपवर्ड थ्रस्ट अर्थ काय होते? बाउन्स बॅक करण्यासाठी, पुन्हा नव्याने उभारण्यासाठी अपवर्ड थ्रस्ट. यंग ट्री स्ट्रगल अपवर्ड थ्रस्ट. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फिर्स लस्ट. त्याचे जे आर्म्स होते, आर्म्सचा अर्थ बाहू, पण आपण इथे त्याला फांद्या म्हणू. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फिर्स लस्ट. फिर्सचा अर्थ होते अग्रेसिव्ह, पुन्हा स्ट्रॉंग अग्रेसिव्ह वेनं ते पुन्हा ग्रो होण्याचा प्रयत्न करताय. लसचा अर्थ होते स्ट्रॉंग डिझायर. इथं पॉझिटिव्ह अर्थ आहे. लसचा अर्थ होते स्ट्रॉंग डिझायर. तर त्या स्ट्रॉंग डिझायरनं पुन्हा ग्रो होण्याचा तो प्रयत्न करताय. काय? चेरी ट्री. आपण एक नॅरेशन बघत आहोत. रस्किन बॉन्ड नॅरेट करत आहे की त्याच्या आयुष्यात त्यांनी एक एक सीड प्लांट केलं होतं आणि ते मोठं होतं आणि त्याचा स्ट्रगल काय आहे ते बघत आहोत. मग फिर्स लस्ट, पुन्हा स्ट्रॉंग अग्रेसिव्ह पद्धतीनं त्याचे जे आर्म्स आहे किंवा फांद्या आहे किंवा ब्रँचेस आहे ते पुन्हा फ्रेश पद्धतीनं उभारण्याचा प्रयत्न करत आहे. पुढे मग कशामध्ये? फॉर लाईट अँड एअर अँड सन. मग ते का बरं, त्यांना का बरं त्याची लस्ट आहे? लस्ट ऑफ ग्रोईंग समथिंग. ओके, त्याला लस्ट आहे लाईटची, एअरची आणि सनची. बिकॉज एव्हरी प्लांट रिक्वायर्स लाईट, एअर अँड सन. ओके, म्हणून त्यांनी फॉर करून इथे दिलेलं आहे. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फिर्स लस्ट. त्याचे जे आर्म्स आहे किंवा ब्रँचेस आहे दे आर डिस्परेटली नीडिंग लाईट, एअर अँड सन. सो दॅट इज वाय दे हॅव अ स्ट्रॉंग डिझायर टू गेट इट. तर त्यांच्याकडे ते स्ट्रॉंग डिझायर आहे की त्यांना लाईट भेटावं, सन भेटावं आणि एअर भेटावं. दॅट इज दिस इज ऑल अबाउट चेरी ट्री. चेरी ट्री नाव इट इज अ प्लांट. It is not yet grow, so we need to wait for that. This is probably second stanza. Let's see the third stanza of this poem. Okay, let's see the third. Let's have a look of third stanza. So we have studied की ते प्लांट ग्रो होताना काय स्ट्रगल त्यांना करावं लागलं. आता त्या प्लांटसोबत आता काय झालं नेमकं बघा. आय कुड ओनली वेट. हे सगळं होत असताना आय कुड नॉट डू एनिथिंग. मी काहीच करू शकत नव्हतो. आय कुड ओनली वेट असं कोण म्हणत आहे? रस्किन बॉन्ड म्हणत आहे. आय कुड ओनली वेट ॲज वन. चला, मी ते एक असं वेट करू शकलो, बाकी काही करू शकलो नाही. तो काय करू शकलो असतं? हू वॉच. मी त्याला पाहत होतो. वॉन्डरिंग, मी आश्चर्य करत होतो. वाईल टाईम अँड द रेन मेड अ मिरॅकल. टाईम आणि रेन, टाईम आणि वेळ, कारण की इट टेक्स टाईम टू ग्रो, आणि रेन इट रिक्वायर्स रेन. टाईम अँड रेन मेड अ मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोविंग पेन्स. आता हे ग्रीन ग्रोविंग पेनचा अर्थ काय होते? पेन का बरं म्हटलं आहे याच्यामध्ये? ग्रीन ग्रोविंग पेन. ग्रीनचा अर्थ त्या प्लॅन्टला म्हटलेला आहे, ट्रीजला जनरली म्हटलं आहे. ते ग्रोविंग पेन, कारण की त्याला जे पेन होत होतं, त्याला जे वेदना होत होती, याच्यापासून वाचवण्यासाठी काय मदत करत होती बघतं ते? टाईम आणि रेन विल हेल्प इट आउट टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स. टू whom? टू दॅट प्लांट. ओके, सो दॅट रेन अँड टाईम विल मेक मिरॅकल. असं त्या पोएटला, रस्किन बॉन्डला वाटत होतं. कारण वेळ आणि टायमानुसार आणि पाऊस आला तर ते ऑब्वियसली ते प्लांट मोठं होणार होतं. आय वेंट अवे नेक्स्ट इयर. मी पुढच्या वर्षी चाललो गेलो. कुठे गेलो? स्पेंड अ सीझन इन काश्मीर. एक सीझन, संपूर्ण सीझनसाठी मी काश्मीरला चाललो गेलो. अँड दॅट चेरी प्लांट वॉज ॲट माय होम अँड आय वेंट टू काश्मीर. डिड यू गेट माय पॉईंट? मी काश्मीरला गेलो, माझं छोटंसं झाड रोपटं माझ्याच घरी आहे. ठीक आहे. कोण काश्मीरला गेला आहे? रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड कोण? या कवितेचा कवी. ओके. देन स्पेंड अ सीझन इन काश्मीर. स्पेंड म्हणजे खर्च करणे म्हणजे घालवणे, तिथे घालवलं. केम बॅक. आता हे खालचे वाक्याचे अर्थ तुम्हाला खरंच समजणार नाही वाचल्यावर. मी समजून सांगतो, समजून घ्यायचा प्रयत्न करा. केम बॅक थिनर रायदर पुअर. मी जेव्हा वापस आलो
तो केम बॅक थिनर, थिनरचा अर्थ काय, पातळ, पातळ म्हणजे काय, काय म्हणतो त्याला आपण, स्लेंडर, स्लेंडरचा अर्थ काय म्हणजे शरीराने आपण एक तर थिक राहू शकतो किंवा थिन राहू शकतो, तो थिनर म्हणजे बारीक कदाचित. ओके, केम बॅक थिनर रायदर पुअर, मी म्हणजे बॉडी वाईज थिनर आलो, वापस आलो तेव्हा, पण रिच होतो, रायदर पुअर म्हणजे मी पुअर नव्हतो. आय केम थिनर रायदर पुअर म्हणजे मी जेव्हा वापस आलो तेव्हा गरीब नव्हतो म्हणते, म्हणजे त्यांनी पैसे कमवले काश्मीरला नाही. तर इथे पोएटला म्हणायचं आहे की मी जेव्हा वापस आलो तेव्हा माझ्याकडे एक प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी होती प्लॅन्ट, जे मी माझ्या घरी लावली होती. लाईक बट रिचर, मी रिच होतो, बट रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर, माझ्या डोअर, माझ्या दरवाजासमोर एक चेरी ट्री लावली होती, त्याच्यामुळे मी रिच होतो त्यावेळेस. कारण की पुढे काय होणार आहे ते थोडक्यात तुम्हाला समजून सांगतो, खूप इंटरेस्टिंग आहे इथे ॲक्च्युली. तर तो जेव्हा वापस येतो, ही फेल्ड हिमसेल्फ रिचर just because he planted a seed and that seed will turn into a plant and very soon it will be turned into a tree. ओके, तर त्याला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की मी रिच आहे कारण की माझ्या दरवाजामध्ये मी एक प्लांट लावलेला आहे किंवा तो प्लांट झालेला आहे तिथे चेरी ट्रीचा. ओके, त्याला फिलिंग आहे ती काहीतरी अचीव करण्याची, कोणाला, या पोएटला. ओके, या शेवटच्या लाईनमध्ये मला इथे पुअर शब्द दिसतो, मला इथं रिचर शब्द दिसतो. वेन टू अपोजिट वर्ड्स आर पुट इन अ सेंटेन्स इट्स अ अँटीथेसिस. तर ही अँटीथेसिस फिगर ऑफ स्पीच आहे. कुठली आहे, अँटीथेसिस. लक्षात कसं ठेवायचं, वेन टू अपोजिट वर्ड्स फ्रेज यूज इन अ सेंटेन्स इट इज कॉल्ड अँटीथेसिस. अँटीचा अर्थ होते अपोजिट, अँटीचा अर्थ अपोजिट. तर म्हणून हे फिगर ऑफ स्पीच कुठली आहे, अँटीथेसिस आहे. परत तुम्हाला इथे कुठली कुठली फिगर ऑफ स्पीच दिसते, मला ती इथे अँटीथेसिस दिसत आहे. परत मिरॅकल फ्रॉम ग्रीन ग्रोईंग पेन, यस, इथे ग्रीन ग्रोईंग शब्द वापरलेला आहे, तो जी कन्सोनंट साऊंड इज रिपीटेड हिअर, जी, सो इट्स अ अलिट्रेशन. तर हे अलिट्रेशन आहे, स्पेलिंग चुकीचं लिहू नका, अलिट्रेशन. फिगर्स ऑफ स्पीच ॲक्च्युली आपण बघत आहे. देन 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 ओके, मेड मिरॅकल, मेड मिरॅकल, एम लेटर इज रिपीटेड, वॉच वॉन्डरिंग, वाईल, टाईम, वापरे. इथे ते ऑब्वियसली अलिट्रेशन आहे. काय, अलिट्रेशन. डब्ल्यू लेटर इज रिपीटेड. ओके, टाईम अँड द रेन. ओके, देन आय कुड ओनली वेट ॲज वन, लाईक. सो दिस इज ऑल अबाउट फिगर्स ऑफ स्पीच इन दिस स्टांजा. We will have to see remaining stanzas of this poem tomorrow. पोएम खरंच सोपी आहे, तुम्हाला काहीच करायचं नाही, पूर्ण व्हिडिओ एक वेळा बघायचा आहे. आणि जर वाटलं की काही गोष्टी नोट डाऊन करता येईल नोटबुकमध्ये तर नोट डाऊन करा, एकदम कठीण नाही आहे. कारण मी जेव्हा पोएम शिकवतो तर प्रत्येक एक्सरसाइज तुम्हाला व्हिडिओ थ्रू समजून सांगणार आहे, तुम्हाला ते लिहून घ्यायचे आहे. फक्त आता सध्या तुम्ही पूर्ण पोएम बघा जे तुम्हाला सांगत आहे. त्या पलीकडे जाऊन तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा असेल तर शेअर करू शकता. 11वीसाठी ॲडमिशन सुरू झाले आहे संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर, ज्युनियर कॉलेज जे समुद्रपूरला आहे. आणि आमचं असं आहे की प्रत्येक टॉपिकवर आम्ही टेस्ट घेतो. तुमच्या घरून तुमचं टेस्टचं जे बुक आहे ते आम्ही कलेक्ट करू, चेक करून परत वापस करू. तर एकंदरीत चांगला ऑनलाईन सिलेबस आम्ही रन करत आहे. सगळं बंद असल्यामुळे बाहेरचे सगळे ऑप्शन्स बंद झाले आहे. आमच्याकडे बरेच एक्सपर्टाईज आणि एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, तुम्हाला थ्रू आउट इयर शिकवण्यात येईल. असं तसं 12वीचा वर्ग आमचा ऑलरेडी सुरू आहे. 11वीमध्येच बराचसा 12वीचा पोर्शन आम्ही कव्हर करत असतो. तर तुम्हाला ॲडमिशन करायची असेल तर खाली जो नंबर येत आहे त्या नंबरवर एक तर कॉल करा किंवा व्हिजिट टू अवर ज्युनियर कॉलेज संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करू शकता आणि वी विल सी नेक्स्ट स्टांजा इन माय नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच.